नमस्कार, मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी. सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाच्या विषयी प्रकरण घटनापीठाकडे वर्ग होईल का याविषयी बऱ्याच बातम्या आल्या. साधक बाधक यावर चर्चा होईल. पण माध्यमांमध्ये ज्या बातम्या प्रसारित झालेल्या आहेत त्या बातम्यांमध्ये एकसुरी लावलेलं आहे की 11 जजेसच्या संविधान पीठाकडे हे प्रकरण वर्ग होण्यासाठीची सुनावणी होती. त्याद्वारे बऱ्याच लोकांना संभ्रमात टाकणारा हा विषय, कारण कायद्याचा विषय, क्लिष्ट कायद्याचा विषय, संविधान पीठाकडे किंवा घटनापीठाकडे प्रकरण कधी वर्ग व्हावं याच्यासाठी काही ठराविक दंडक आहेत. त्याविषयी विस्ताराने मी बोलेन. पण ज्या आधीच्या सुनावणीमध्ये म्हणजे 26 तारखेच्या सुनावणीमध्ये जे काय झालं याच्याविषयी मी वेगळा व्हिडिओ करून टाकलेला आहे. काल 28 तारखेच्या सुनावणीमध्ये प्रतिपक्षाची बाजू मांडण्यात आली, मुख्यत्वे ज्याद्वारे असं सांगण्यात आलं कोर्टाला की 50% जर आरक्षणाची मर्यादा ओलांडल्या गेली आणि त्यामुळे इंदिरा साहनीच्या न्यायतत्वाच्या विरुद्ध जर हे आरक्षण आहे अशा निष्कर्षाप्रत जर कोर्ट आलं तर घटनापीठाकडे वर्ग करण्याचा वगैरे प्रश्नच उद्भवत नाही. कारण त्या एका कसोटीवर हा कायदा, मराठा आरक्षण देणारा कायदा हा अवैध आहे, असंवैधानिक आहे असं सकृतदर्शनी दिसतं, सकृतदर्शनी आहे. विषय वाढवत वेगवेगळ्या प्रकरणांचा संदर्भ देऊन, वेगवेगळ्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयांचा हवाला देऊन असे सांगण्यात आले की या प्रकरणांमध्ये सुप्रीम कोर्टाने घटनापीठाकडे हे प्रकरण वर्ग केलेले आहेत. त्यामध्ये एक पी अर्चना रेड्डीचं प्रकरण होतं. त्यानंतर प्रकरण आहे चेराबोतलू राजू. त्यानंतर जे चेब्रोलू लीला प्रसाद राव नावाचं आंध्र प्रदेशचं जजमेंट एक आहे जे एप्रिल 2020 मध्ये सुप्रीम कोर्टाने केलं. अशा अनेक प्रकरणांचा संदर्भ काल देण्यात आला, म्हणजे पक्ष आणि प्रतिपक्षाकडून. थोडक्यात असं तत्व हे आहे की जर संविधानाच्या इंटरप्रिटेशनचा, कॉन्स्टिट्यूशनल इंटरप्रिटेशन विषयी जर कायद्याचा प्रश्न आला, म्हणजे संविधानातल्या एखाद्या तरतुदीचा अंमल कसा व्हावा किंवा त्या संवैधानिक तरतुदींचं कसं एखाद्या प्रकरणावर परिणाम होतो याच्याविषयी कायदेशीर पेच निर्माण झाला तर आणि तरच प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करावं असं अनुच्छेद 145(3) मध्ये अंतर्भूत आहे. द कॉन्स्टिट्यूशनल interpretation of a substantial question of law regarding constitutional interpretation. If the court hearing a particular matter comes to a conclusion that the matter involves a substantial question of law regarding interpretation of a particular point in the constitutional, म्हणजे संवैधानिक तरतुदीचा विचार एखाद्या कायदेशीर पेचामध्ये व्हावा किंवा त्याचा अंतर्भाव त्या प्रकरणाच्या अंतिम निकालाशी असावा असं एखादा प्रकरण ऐकत असलेल्या 5 सदस्यीय खंडपीठापेक्षा कमी, म्हणजे 5 पेक्षा कमी सदस्य असलेल्या एखाद्या खंडपीठाला, जे सध्याचं मराठा आरक्षणाचं खंडपीठ आहे त्यात 3 जजेस बसलेले आहेत, म्हणजे या 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठाला जर असं वाटलं की या प्रकरणामध्ये संवैधानिक तरतुदींचा उहापोह करणं आहे, कारण या प्रकरणामध्ये संवैधानिक तरतुदींविषयी एक कायदेशीर बाब उद्भवलेली आहे, तर हे प्रकरण कोर्टाने घटनापीठाकडे वर्ग करू शकतो, कोर्ट वर्ग करू शकतं अशा अर्थाची तरतूद अनुच्छेद 145(3) मध्ये अंतर्भूत आहे. आता ही जी तरतूद आहे या तरतुदीनुसार हे प्रकरण संविधान पीठाकडे वर्ग व्हावं असं म्हणणारे जे
आरक्षण मराठा आरक्षणाचे पुरस्कर्ते आहेत कोर्टासमोरचे, द प्रो रिझर्वेशनिस्ट हू आर नाउ सीकिंग दॅट द मॅटर शुड बी रेफर्ड टू ए कॉन्स्टिट्युशनल बेंच, यांनी हा प्रश्न अशा स्वरूपामध्ये इतका क्लिष्ट आणि गंभीर आहे असं मुंबई उच्च न्यायालयासमोर कधीही सांगितलेलं नाही. ही यातली चमत्काराची एक गोष्ट आहे असं प्रतिपादन प्रतिपक्षाच्या वकिलांनी काल सुप्रीम कोर्टासमोर केलं. की आज जे म्हणतात की यामध्ये कायदेशीर बाबी आहेत, तर हे प्रकरण फक्त द्विसदस्यीय खंडपीठाने मुंबई न्यायालयाच्या जर हे वैध आहे, संवैधानिक आहे आरक्षण असं ठरवलं होतं, तर तेव्हा या बाबीची चर्चा का नाही झाली की या प्रकरणामध्ये संवैधानिक तरतुदींच्या क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या कायदेशीर बाबींचा समावेश आहे. हा झाला एक मुद्दा. दुसरा मुद्दा महत्वाचा असा आहे की आतापर्यंत जे संविधान पीठाकडे, घटनापीठाकडे, कॉन्स्टिट्युशनल बेंचकडे रेफरन्स झालेले आहेत, त्यामध्ये जे मुद्दे होते ते मुद्दे मराठा आरक्षणाच्या प्रकरणाशी कुठेही समकक्ष नाहीत. त्या मुद्द्यांचा आणि मराठा आरक्षणाचा काहीही संबंध नाही. 50% पेक्षा जास्ती मर्यादा जर ओलांडली असेल तर असे आरक्षण संवैधानिक आहे का, हा प्रश्न संविधानाच्या तरतुदींच्या उहापोहसाठी जनहित अभियान प्रकरण जे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन ईडब्ल्यूएसच्या बाबतीत 5 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने ते घटनापीठाकडे वर्ग केलं. दॅट क्वेश्चन विल बी हर्ड बाय कॉन्स्टिट्युशनल बेंच. म्हणजे 50% आरक्षणाची मर्यादा भेद करणारा ईडब्ल्यूएसचा जे संवैधानिक दुरुस्ती आहे ती वैध आहे का, हा प्रश्न तेवढ्यापुरता घटनापीठाकडे वर्ग आहे. त्याच्यामुळं मराठा आरक्षणाची केस घटनापीठाकडे वर्ग करण्यासारखी परिस्थिती नाही. पी अर्चना रेड्डी जो एक निर्णय काल सांगण्यात आला तो मुस्लिम आरक्षणासंबंधीचा आंध्र प्रदेशमधला होता. चेब्रोलू लीला प्रसाद राव नावाच्या एप्रिलमध्ये दिलेल्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाच्या 5 सदस्यीय खंडपीठाने असं ठरवलेलं आहे, घटनापीठाने, की एसटीजला दिलेलं आरक्षण म्हणजे अनुसूचित जमातींना दिलेलं 100% आरक्षण सुद्धा फक्त याच कसोटीवर खरं उतरत नाही की त्यात 50% पेक्षा अधिकचं आरक्षण आहे आणि 50% आरक्षणाची मर्यादा हा कायदा आहे, याचा पुनरुच्चार सुप्रीम कोर्टाने एप्रिल 2020 मध्ये सुद्धा केलेला आहे. 50%चा कायदा इंदिरा साहनीपासून अंमलात आला. एक समज असा की इंदिरा साहनीने 50%ची मर्यादा घालून दिली नाही. 50%च्या पेक्षा जास्ती आरक्षण झालं, 68% झालं होतं MR बालाजीच्या केसमध्ये तामिळनाडूमध्ये. तेव्हा सुद्धा हे 50% पेक्षा अधिक आहे या एका मुद्द्यावर 68% आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केलं होतं. दिस वॉज इन द इयर 1963 अँड वी आर लिव्हिंग विथ द लॉ that is 50% cap on reservation since the last 7 decades. 7 दशकांपासून 50% आरक्षण हा कायदा आहे, याचा उद्गार 1963 मध्ये पहिल्यांदा MR बालाजीच्या केसमध्ये झाला. 1992 मध्ये इंदिरा साहनीमध्ये 50%च्या पेक्षा जास्त असू नये याचा पुनरुच्चार झाला. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने नागराज केसमध्ये आणि अशातच जेव्हा ईडब्ल्यूएसचं प्रकरण सुप्रीम कोर्टासमोर सुनावणीला पहिल्यांदा आलं होतं तेव्हा सुद्धा सुप्रीम कोर्टाने प्रश्न केला होता की 50% आरक्षणाची मर्यादा हा भारतीय कायदा आहे. त्यामुळे प्रश्न फक्त एवढा मर्यादित आहे की 50% पेक्षा जास्ती आरक्षण देणं राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे का. मग प्रतिपक्षातर्फे असा एक प्रवाद करण्यात आला की संघ राज्य प्रणालीमध्ये आपण जे आपलं संविधान आहे त्यानुसार भारत एक संघराज्य आहे. द कॉन्स्टिट्यूशन हॅज अ फेडरल स्ट्रक्चर. राज्याला काही अधिकार आहेत, केंद्राला काही अधिकार आहेत, काही विषयांमध्ये दोघांनाही समसमान अधिकार आहेत. तर राज्याला आपल्या एखाद्या जातीला, समूहाला, वर्गाला आरक्षण देण्याची
मुभा आहे की नाही हा संघ राज्य प्रणालीविषयक प्रश्न आहे आणि म्हणून त्याचा विचार घटनापीठाने करायला पाहिजे असं एक प्रतिपादन काल करण्यात आलं. यावरचा युक्तिवाद असा होता की अनुच्छेद 342 नुसार जे ऑगस्ट 2018 मध्ये जे संशोधन आलं 342 अनुच्छेद जो नव्याने त्याचं प्रावधान करण्यात आलं संविधानामध्ये, त्यानुसार केवळ राष्ट्रपतींना एखाद्या जमातीला, समूहाला, जातीला मागासवर्गीय ठरवण्याचे अधिकार केवळ आणि केवळ राष्ट्रपतींना आहेत आणि ह्या राष्ट्रपतींच्या अधिकाराच्या विरुद्ध राज्य सरकारला मराठा समाजाला मागासवर्गीय म्हणून वेगळा प्रवर्ग तयार करून आरक्षण देता येत नाही. हा एक मुद्दा मराठा आरक्षणाच्या विरुद्धचा आहे आणि त्याच्यामुळं त्यात कुठला उहापोह करणं नाही. हा सरळ सरळ अनुच्छेद 342 मधील तत्वाचा भंग आहे आणि त्यामुळे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग होऊ नये. मुळात समजून घेणं हे आवश्यक आहे की जेव्हा हे सगळं प्रकरण सुरू झालं म्हणजे फेब्रुवारीमध्ये एका विशिष्ट याचिकाकर्त्यांनी जो एक असा अर्ज केला होता की हे प्रकरण 5 सदस्यीय खंडपीठाकडे जायला पाहिजे, घटनापीठाकडे जायला पाहिजे. त्यानंतर कधीतरी लेट लतीफ जे काय असतील तर सरकारतर्फेही एक अर्ज देण्यात आला की हो आम्हालाही हे प्रकरण घटनापीठाकडे जावं. म्हणजे एक वैयक्तिकरित्या लढणारा माणूस तो इतका विवेक बाळगून आहे की त्यांनी एक कायदेशीर मुद्दा उपस्थित केला फेब्रुवारीमध्ये. तो कायदेशीर मुद्दा उपस्थित करायला महाराष्ट्र सरकारच्या प्रचंड विद्वान अशी जी फळी आहे, मोठी वकिलांची फौज, त्या फौजेला ऑगस्टमध्ये तो अर्ज सादर करावा वाटला. आणि याचा अर्थ एवढाच आहे की ह्या प्रकरणामध्ये जितका उशीर करता येईल तितका उशीर सर्वांनाच करायचा आहे. म्हणजे मराठा आरक्षणाचे जे पुरस्कर्ते आहेत, द प्रो रिझर्वेशनिस्ट वॉन्ट this matter to be delayed as long as possible and this is a dilatory tactic अशा अर्थाचं प्रतिपादन काल ज्येष्ठ विधिज्ञ अरविंद दातार यांनी सुप्रीम कोर्टासमोर केलं. तोच मुद्दा गुणरत्न सदावर्तेंनी उचलून धरला की मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्र शासन सुप्रीम कोर्टासमोर किंवा कोर्टासमोर इट डज नॉट कम विथ क्लीन हँड्स, हे शुद्ध हेतूनी कोर्टासमोर येत नाहीयेत. मराठा आरक्षण काही अतिशय पॉवरफुल लोकांच्या सांगण्यावरून देण्यात आलेलं आहे. जनतेच्या आवाजाला दाबून मराठा आरक्षण देण्यात आलेलं आहे आणि आताचे जे हे हत्कंडे आहेत यामधून फक्त आणि फक्त प्रकरणामध्ये कसा उशीर करता येईल यासाठी हे घटनापीठाकडे वर्ग व्हावं अशा अर्थाचा अर्ज दिला गेला. बहरहाल पुढचं प्रकरण 1 तारखेला ठरलेलं आहे. 1 तारखेला काल आणि 26 तारखेला जे युक्तिवाद झाले या युक्तिवादांवर रिजॉइंडर नावाचं एक प्रकरण असतं, ते रिजॉइंडर देण्यात येईल. आणि त्या दिवशी काय होतं त्याची वित्तम बातमी घेऊन मी आपल्यासमोर पुन्हा हजर राहीन. माझ्या युट्यूब चॅनल परखड मतला आपण वेळ देता. आय थँक यू व्हेरी मच. Kindly register your like, subscribe to my channel, YouTube channel परखड मत. मी fairness in reservation.blogspot.com या माझ्या वेबसाईटवर इंग्लिशमध्ये लिहितो आणि parkhadmat.blogspot.com वर मराठीमध्ये माझे लेख आहेत. आपण याला वेळ दिलात, धन्यवाद.